खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवरती जोरदार हल्लाबोल केला आहे। संजय राऊत यांचं वक्तव्य समोर येते। लालकृष्ण अडवाणींची स्थिती पाहिल्यावर कैदेतील शहाजहानची आठवण आल्याशिवाय राहत नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय। तर देशातील एक प्रख्यात सिने कुटुंब आपल्या मुलाचं नाव तैमूर ठेवतात आणि पंतप्रधान त्या तैमूरचं कौतुक करतात। हिंदुत्ववाद्यांना तैमूर चालतो का असा खोचक सवाल राऊतांनी उपस्थित केलाय। भाजपाच्या पुढाऱ्यांनी राज्यात जातीयवाद पेरल्याची घणाघाती टीका देखील संजय राऊत यांनी केली आहे। आता लालकृष्ण अडवाणी त्यांची अवस्था ही शहाजहान सारखीच झालेली आहे ना। ते सुद्धा म्हणजे लालकृष्ण अडवाणी हे या देशातल्या सध्या जे हिंदुत्ववाद तुम्हाला दिसतोय, राम मंदिर दिसतोय, त्याचे शिल्पकार आहेत। त्यांनी हे सगळं शिल्प उभं केलं हिंदुत्वाचं, पण त्यांना शहाजहानप्रमाणे एकांतवासात ठेवलेलं आहे। हे सुद्धा या हिंदुत्ववाद्यांना चालतंय। कुणी असं उठून सांगतोय का की कुठे आहेत आमचे शहाजहान, म्हणजे कुठे आहेत आमचे लालकृष्ण अडवाणी, काय झालं त्यांचं, त्यांना असं बंदिस्त का ठेवलेलं आहे, कोंडून का ठेवलेलं आहे? हा कोणी एखाद्या या कबर खोदणाऱ्याने प्रश्न विचारलाय का? हे असे हे ढोंगी दांभिक लोक आणि प्रधानमंत्री मोदी त्या तैमूरचं कौतुक करतात। हा, तैमूर कहाँ है विचारतात, तैमूर कैसा है विचारतात। जेव्हा हे भेटायला गेले होते कोणते सैफ अली खान वगैरे, त्याची बायको करीना, तेव्हा प्रधानमंत्र्यांना चिंता वाटली, अरे तैमूरला का नाही आणलं? तैमूरला मी उचलून घेतलं असतं, त्याची पप्पी घेतली असती। मग तैमूर तुम्हाला चालतोय? हे जे हिंदुत्ववादी आहेत त्यांना तैमूर चालतो। नितीन गडकरी यांनी जे सांगितलेलं आहे त्यात तथ्य आहे। जनतेला धर्मांध आणि जातीयवादी बनवण्याचा एक लॅबोरेटरी भारतीय जनता पक्षाने उघडलेली आहे। अजिबात जनता या राज्याची जातीयवादी नाही, पण पुढारी आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या पुढाऱ्यांनी या महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून धर्मांधता आणि जातीयवादाचं विष पेरण्याची ही सुरुवात केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।